वरचं दिसतं ना. हां. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज मी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय या ठिकाणी आलेली आहे. माझ्याबरोबर एक तक्रारदार आहे. मला तिचं नाव या ठिकाणी सांगायचं नाही. ती पिंपरी या ठिकाणी राहायला आहे. पिंपरी या ठिकाणी तिच्या सासूचं घर होतं. सासूचं निधन झालं, नवऱ्याचं निधन झालं. तिला एक मुलगा आहे. ती तिच्या मुलासह त्या घरामध्ये राहत होती. पण तिच्या नंदेने तिला घरातून बाहेर काढलं. म्हणून ती तक्रार देण्यासाठी पिंपरी पोलीस स्टेशनला गेले असता त्या ठिकाणी तिथले पोलीस स्टेशनचे PI होते, त्यांनी तो गुन्हा दाखल करण्यास स्पष्ट नकार दिला. त्याचनंतर काही दिवसांनी म्हणजे 17 ऑगस्टच्या आधी तिच्या घरातली चोरी झाली. 17 ऑगस्टला तिचा मुलगा त्या पिंपरीच्या घरी गेला असता त्याला कडी फोडला आहे. तुटलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी शेजारी चौकशी केली असता शेजारी काही लोकांनी त्याला असं सांगितलं की तुझ्या आत्याच्या मुलाने ते घर कुलूप तोडलेलं आहे असं आम्ही पाहिलं. त्यानंतर तिने पिंपरी पोलीस स्टेशनला येऊन सांगितलं. त्यांनी त्या लोकांना बोलवलं, पण ते तिचे नणंद आणि तो तिच्या नंदेचा मुलगा काही आला नाही. ती म्हणली तक्रार नोंदवून द्या. त्याच्यानंतर ती 18 तारखेला घरी गेली. एक पोलीस आला होता. पोलिसांनी सगळे फोटो वगैरे काढून घेतलेले आहेत घराचे, आणि पोलिसांनी फोटो काढून तो निघून गेला. त्यानंतर ती घरात गेली तेव्हा तिला कळलं की माझ्या कपाटातील दागिने चोरीला गेले. म्हणून ती चोरीची आणि दार तोडल्याची, घर फोडल्याची तक्रार द्यायला पिंपरी पोलीस स्टेशनला गेलेली असताना तिथं तिचं काही म्हणणं ऐकून घेतलं नाही आणि सरळ कोर्टात जा, तुमचा फॅमिली मॅटर आहे, आमच्या इथं गुन्हा दाखल होणार नाही. तेव्हा मी सुद्धा तिच्याबरोबर होते. मी सरांना सांगितलं, सर तो फॅमिली मॅटर आहे, घराचा जे काही विषय असेल तो कोर्टात होईल आणि कोर्ट जो निर्णय देईल तो तिला मान्य असेल असं ती म्हणाली. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की माझ्या घरात जी चोरी झाली, जर घर तोडलं गेलं त्याच्यावर गुन्हा दाखल करा. त्याच्यानंतर 20 तारखेला त्या दिवशी गुन्हा दाखल झाला नाही. परत 20 तारखेला आम्ही सगळे गेलो होतो. 20 तारखेला त्या ठिकाणी काही संघटनेच्या, पिंपरीची काही संघटनेच्या महिला त्या ठिकाणी तिच्या नंदेच्या मुलांनी आणल्या होत्या, आणि त्या महिला नंतर रात्री तिच्या घरी पण गेल्या. ही गोळ्या घ्यायला, तिचे हार्ट पेशंट आहे, 2 हार्ट अटॅक येऊन गेलेले आहे तिला, आणि ती तिच्या गोळ्या घेण्यासाठी ती तिच्या घरी गेली पिंपरीच्या. तर तिच्या घराचा दरवाजा त्या महिला संघटनेच्या प्रमुख होते, तिने उघडला. ही आतमध्ये गेली, गोळ्या घेतल्या. ही आतमध्ये गेली, गोळ्या घेतल्या, आणि परत बाहेर येत असताना त्या संघटनेच्या महिलेने तिचा हात पेरगळून तिला किचनमध्ये ढकललं, आणि किचनमध्ये ढकलून तिला धक्क्याने मारहाण केली, आणि तिला बोलली की भावाने तुझं इथं काम काय, तुझं काय संबंध या घराशी, परत या ठिकाणी यायचं नाही, परत दिसली तर तुझा हात तोडून हातात येईल, अशी एक रेकॉर्डिंग त्याकडे पुरावा म्हणून आहे. आम्ही साहेबांना तेच सांगतो की सर, अशा प्रकारे एखाद्याच्या घरात घुसून तिला मारहाण करणं, शिवीगाळ करणं हा होम ट्रेसपासचा गुन्हा दाखल होतो. पण साहेब पिंपरी पोलीस स्टेशनचे PI सुद्धा ऐकायला तयार नाहीत. आणि आत्ता आम्ही इथं वरिष्ठ जे अपर आयुक्त आहेत सारंग आवड साहेब यांना सुद्धा भेटलो. ते तर स्पष्ट म्हणाले की गुन्हा दाखलच होणार नाही, तुमचा जो काय मॅटर आहे तो कोर्टात घेऊन जा. सरांना पण मी तेच सांगितलं समजावून की सर, घराचा जो काही विषय असेल तो कोर्टात होईल. जर कोर्ट म्हणालं की पूर्ण घर नंदेच्या ताब्यात द्या, तर तिची तशी पण तयारी. पण तिला जी मारहाण झाली, तिच्या घरात जी चोरी झाली, तिचं जे राहत्या घरात कुलूप तोडून चोरी केली गेली, याच्यावर काय, याच्यावर गुन्हा दाखल होत नाही का? तरी सर म्हटले नाही, याच्यात गुन्हा दाखल होत नाही. माननीय मुख्यमंत्री साहेब, मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करते की जर एखाद्या गरीब महिलेला जर तिच्या घरात घुसून कोणी मारत असेल, आणि त्याच्यात जर कोणी म्हणत, आपले पोलीस अधिकारी असे म्हणत असतील की याच्यात गुन्हा दाखल होत नाही, असं स्पष्ट जर आम्हाला म्हणत असेल, तर महिलांनी करायचं काय? ह्या तुमच्या लाडक्या बहिणींना मारले गेलेले घरात घुसून, ह्यांना न्याय मिळवून द्या, अशी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करते. आणि याची पुढची लढाई ही आता आम्हाला कोर्टातून तो गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही ती प्रोसिजर करणार आहोत. अशा प्रकारे ही घटना घडलेली आहे, आणि मी आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार, आपण पालकमंत्री आहात या पुण्याचे, तर आपण याची दखल घ्यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना आपण सांगावं की आलेल्या महिलांचा गुन्हा
दाखल का होत नाही, का करून घेत नाही, जर त्यांच्याकडे पुरावे आहेत. पण स्पष्ट बसल्यानंतर एक 5 मिनिटात जर तुम्ही म्हणत असतील अधिकारी, आम्ही सर्व माहिती सांगून सुद्धा जर अधिकारी म्हणतात की ह्याच्यात गुन्हाच दाखल होत नाही, तर पीडित महिलांनी करायचं काय? हा प्रश्न खूप मोठा आहे. एवढंच म्हणणं आहे, याची पुढची लढाई आता कोर्टातून होईल आणि कोर्टातून गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आम्ही आता पुढची पावलं उचलतो. जय भीम, जय संविधान.